अशी भाकर कुचकरायची, त्याच्यावर असा रस्सा ओतायचा, त्याच्यावर अशी ओढी ठेवायची, असं कालाकच करून खायचा. मस्त झाली. पॅन गरम झाल्यानंतर सर्वात आधी तीळ भाजून घेऊ. तीळ भाजून झाले, आता एका प्लेट मध्ये काढू. लगेचच शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे पण भाजून झाले, आता तीळ ज्यात काढले त्यामध्ये काढू. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता खिसलेलं खोबरं भाजून घेऊ. लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. खोबरं पण भाजून झाले, आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ. खोबरं भाजून झाल्यानंतर आता भाजीसाठी मी एक कांदा चिरून घेतलाय, तोही भाजून घेऊ. आता यामध्ये लसूण टाकून घेऊन भाजून घेऊ. आता हे वाटून घेऊ. खोबरं पण यातच टाकून वाटून घेऊ. आता भाजीसाठी आपण मगाशी भाजलेला कांदा आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ. आपण मगाशी भाजलेलं खोबरं त्यामधलं मी थोडंसं बाजूला काढलंय, हे आता यामध्ये टाकून वाटून घेऊ. थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. कांदा आता लालसर होत आलाय, आता यामध्ये मसाला टाकून घेऊ. 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा काळा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर. यामध्ये आता वाटण केलेलं टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करूया. एक 2 मिनिटच परतून घ्यायचंय, जास्त वेळ नाही. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आता या पिठल्यासाठी थोडंसं ठेचा बारीक करून घेऊ. दोन पळी बेसन, थोडंसं पाणी टाकून फेटून घेऊ. याचे अजिबात गुठळे होऊ द्यायचे नाहीत. थोडंसं तेल. आता ठेचा टाकून चांगला भाजून घेऊ. थोडीशी हळद, गरजेनुसार पाणी टाकून घेऊ. चवीनुसार मीठ. फेटलेलं बेसन टाकून घेऊ. दोन 3 मिनिटं झाकून ठेवू. वडी थापून घेण्यासाठी आधी फडकं वल्ल करून घेऊ.
पिठलं गरम आहे तोपर्यंत थापून घ्यायचं. गार पाण्याचा हात घेऊन थापायचं. पातळ थापून घ्यायचं. थापून झाल्यानंतर यामध्ये सारण भरू. व्यवस्थित असं पसरून घेऊ सगळीकडे. भाजी करण्यासाठी आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ. वाटलेला मसाला टाकून घेऊ. अडीच चमचे काळे तिखट, मगाशी केलेले वाटण हे थोडं ते आतमध्ये टाकू. भाजून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. चवीनुसार मीठ,